गणपती आल्यावर त्यांच्या गांडीला आगाग होते. कुणाच्या गाडी गणेश मूर्तीचं विसर्जन करावं यासाठी हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले. सर्व गणेश मूर्ती सांगितलं असेल. समोर बघ समोर बघ. अरे मोबाईल किती वेळ आहे. आता आपण पाहता अनेक नागरिक जे आहेत ते आपल्या गणेश बाप्पांचं विसर्जन जे आहे ते पंचगंगा नदीमध्ये करताना पाहायला मिळतात. काही वेळापूर्वीच काही नागरिकांनी याच नदी परिसरामध्ये लावलेले बॅरिकेड जे आहे ते तोडलेले आहेत आणि या ठिकाणी प्रवेश केला आणि आपल्या बाप्पाला खरं तर पंचगंगा नदीमध्येच विसर्जन करून या ठिकाणी निरोप देताना नागरिक सांगतात. संघर्ष आहे तो प्रत्येक एक ठोस पावलं उचलला आहेत आणि पंचगंगा प्रदूषित होण्याला जे जे घटक जबाबदार आहेत त्यांच्यावर
त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी देखील मागणी या हिंदूमध्ये गणेश गणेश गणपती बाप्पा गणपती घेऊन आले होते त्यांचे गणपती या ठिकाणी गणपती बाप्पा हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी कालच इशारा दिला होता की आम्हाला या ठिकाणी वाहत्या पाण्याचं विसर्जन करायचं बोला. गणपती बाप्पा मोरया या ठिकाणी आज घरगुती गणपतीचं विसर्जन होत आहे आणि कालही आपण महानगरपालिकेला या ठिकाणी अल्टिमेट दिला होता की 3 वाजेपर्यंत जर आपण बॅरिकेड काढला नाही तर आम्ही स्वतःहून काढू आणि गणपतीचं विसर्जन वाहत्या पाण्यात करू. पण उत्साही भक्तांनी गणेश भक्तांनी आपली मूर्ती पंचगंगेमध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन होती आहे हा आनंद म्हणजे आम्ही यायच्या अगोदरच भक्तांनी या ठिकाणी बॅरिकेड काढलेलं आहे आणि या ठिकाणी वाहत्या पाण्यामध्ये पंचगंगेमध्ये मूर्तीला विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. मी या प्रशासनाला सातत्यानं आम्ही सांगतोय की हिंदू सणांच्या बाबतीतच प्रदूषण हे पुढे करतात. कारण दिवाळी आली की फटाक्याची आतषबाजी होते, नवरात्र आले की आवाजाची प्रदूषण होतं. मग माझं म्हणणं आहे तुम्ही सातत्यानं हिंदू सणांना टार्गेट करू नका आणि जर अशा पद्धतीने टार्गेट केला तर कोल्हापूर सकल हिंदू समाज त्याला सक्षम आहे ना तोंड देण्यासाठी.